नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फुगा किती किती फुगवायचा याच्या मर्यादा असतात आणि जरुरीपेक्षा जास्त फुगा फुगवला की तो फुटतो आणि फुगवणाऱ्याच्या तोंडावरच फुटतो, हे पण विसरता कामा नये. आत्ता आत्ता तुम्हाला आठवत असेल, 15-20 दिवस झालेत, मला वाटते, हा 3 आठवडे होत आले. 14 तारीख पासून आज मी बोलतोय तोपर्यंत साधारण 3 आठवडे होऊन गेले. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 14 नोव्हेंबरला लागले. त्याला आता 3 आठवडे होऊन गेलेत आणि त्या निवडणुकीत कोण जिंकला, कोणाला प्रचंड बहुमत मिळालं, राक्षसी बहुमत मिळालं, वगैरे वगैरे गोष्टी बाजूला ठेवा. या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती ही गेले वर्ष 2 वर्ष अखंड गाजत होती आणि त्या व्यक्तीला बिहारच्या मतदाराने संपूर्णपणे नाकारलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव देशामध्ये गेली 10-12 वर्ष गाजतंय आणि ते नाव आहे प्रशांत किशोर. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना भारताच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून पुढे केलं आणि निवडणुकीसाठी जी रणधुमाळी नरेंद्र मोदींनी सुरू केली, त्या रणधुमाळी मधला एक महत्वाचा सेनानी प्रशांत किशोर होता. अर्थात निवडणुकीचे निकाल येईपर्यंत प्रशांत किशोर हा माणूस भारतीय माध्यमांना किंवा राजकारणातल्या विश्लेषकांना फारसा माहीत नव्हता. पडद्या आड राहून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कुठल्याही पक्षाला रणनीती आखायला, प्रचाराचं धोरण आखायला, प्रचाराचे मुद्दे काढायला मदत करणारा असा एक रणनीतिकार ही आज प्रशांत किशोरची ओळख आहे. पण 2014 मध्ये जो चमत्कार घडला आणि नरेंद्र मोदी यांनी एक हाती एक पक्षाला लोकसभेत बहुमत मिळवून दिलं, त्याचा शिल्पकार म्हणून प्रशांत किशोर याचं नाव हळूहळू पुढे आलं. त्याची जी काय कंपनी होती त्या कंपनीची मदत त्यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी घेतलेली होती आणि लोकसभेमध्ये त्याचा व्यापकपणे वापर करण्यात आला. पण 2014 नंतर जेव्हा प्रशांत किशोर याची राजकीय लालसा आणि महत्वाकांक्षा जागी झाली, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष त्याला प्रतिसाद देईनासा झाला. तेव्हा एक प्रकारे प्रशांत किशोर हा सूड बुद्धीने प्रेरित झाल्यासारखा कामाला लागला होता. आणि मग त्याचा सगळ्यात पहिला प्रयोग जो कुठला असेल तर तो प्रयोग त्याने दिल्लीत केला होता. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर परत एकदा फक्त दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यासाठी कामाला लागले होते आणि प्रशांत किशोरने भाजपला दिल्लीत पराभूत करण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी केजरीवालला मदत केली होती आणि त्यांनी 70 पैकी 67 जागा केजरीवाल जिंकतील इतका चमत्कार घडवून दाखवला होता. पण मोदी आणि पाठोपाठ केजरीवाल असे दोन दैदिप्यमान विजय आपल्या खात्यात जमा केल्यानंतर हळूहळू करत देशाच्या कानाकोपऱ्यात आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रशांत किशोर हे नाव गाजायला लागलं. पुढे त्यांनी 2015च्याच बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांना मदत करायचं ठरवलं, कारण प्रशांत किशोर हा स्वतः बिहारी आहे, त्याचं गाव बिहारमध्ये आहे, तो बिहारमध्ये जन्मलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोरला आपला नितीश कुमारना मदत करायची ठरवली. याचं कारण नितीश कुमार यांना सुद्धा लोकसभेपूर्वी मोदींशी पंगा घेतला होता, तर मोदींना बिहारमध्ये पराभूत करून दाखवायचं होतं. तर नितीश आणि प्रशांत किशोर एकत्र आले आणि मग प्रशांत किशोरच्या इच्छेनुसार आणि आदेशानुसार नितीश कुमारनी लालू समोर लोटांगण घातलं. ज्या लालू विरोधात राजकारण करताना नितीश कुमार हे भाजपच्या जवळ आले होते, ते मोदींना हरवण्यासाठी चक्क
लालू प्रसादला शरण गेले, त्या मागची सगळी रणनीती ठरवणारा माणूस प्रशांत किशोर होता. मग हळूहळू करत त्याने अनेकांना मदत केली. तो विषय सगळा जगजाहीर आहे, तो इथे सांगायची गरज नाही. पण एक गोष्ट होती, नितीश कुमारला मदत केल्यानंतर आपली जी राजकीय लालसा किंवा महत्वाकांक्षा होती ती प्रशांत किशोरने पोतडीतून बाहेर काढली. आणि प्रशांत किशोरने आपल्याला एवढं मोठं यश मिळवून दिलं, आपलं मुख्यमंत्री पद टिकवलं. तिसऱ्या टर्मसाठी आपण परत मुख्यमंत्री झालो. म्हणून खुश झालेले नितीश कुमार यांनी प्रशांत किशोरच्या खतपाणी महत्वाकांक्षेला खतपाणी घातलं. आपल्या जनता दल युनायटेड या पक्षामध्ये उपाध्यक्ष पद निर्माण केलं आणि तिथे प्रशांत किशोरची नेमणूक केली. पण हळूहळू करत प्रशांत किशोर हा निवडणुकीच्या पलीकडे जाऊन दैनंदिन स्वरूपामध्ये पक्ष कसा चालवावा हे शहाणपण तुमच्या नितीश कुमारला शिकवायला लागला. तेव्हा मात्र मुरब्बी नितीश कुमारच्या लक्षात आलं की नाकापेक्षा मोती जड होतोय, म्हणून एक एक क्षणी नितीश कुमारनी प्रशांत किशोरला खड्यासारखा बाजूला केला. आणि त्यानंतर मग नितीश कुमार एका बाजूला काय म्हणतात ते बाकीच्या वेगवेगळ्या पक्षांना, स्टॅलिन असो, ममता असो, अमरिंदर सिंग असो, राहुल गांधी असो, यांना निवडणुकीची रणनीती ठरवायला मदत करत असतानाच दुसरीकडे त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमारला धडा शिकवण्यासाठी थेट राजकारणात उतरायचं आणि एक नवा राजकीय पक्ष स्थापन करायचा, चालवायचा इथपर्यंत मजल मारली. त्यातून मग जनसुराज नावाचा एक पक्ष निर्माण करण्यासाठी तब्बल 3 वर्ष प्रशांत किशोर यांनी अपरंपार कष्ट उपसलेले आहेत. शेकडो गावांमध्ये पदयात्रा करून, आणि राहुल गांधी सारखी पदयात्रा नाही, खरी खुरी पदयात्रा, पायी चालत चालत अनेक गावांमध्ये जायचं. रात्री रात्री त्या गावामध्ये मुक्काम करायचा. त्या गावातल्या ग्रामस्थांशी त्यांच्या समस्या, त्यांचं जीवन, त्यांच्या अडचणी, त्यांना सतवणारे मुद्दे यावर चर्चा करायची आणि यातून एक लोकसंघटन उभं करायचं असा चंग बांधून 2022-23 पासून नितीश कुमार कामाला लागलेला होता. आणि बघता बघता नितीश कुमारला जे काही राजकारणातले चटके बसायचे ते बसायला लागल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे लोकांना दाखवण्यासाठी पदयात्रा वगैरे सगळं ठीक आहे, पण निवडणुका जिंकायच्या तर संघटन लागतं आणि संघटनेबरोबरच प्रसिद्धीचा झोत आवश्यक असतो. आणि तिथून प्रशांत किशोरने हळूहळू मेन स्ट्रीम मधल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना दीर्घ प्रदीर्घ मुलाखती देत आपल्या नावाचा आणि आपल्या राजकारणाचा डंका माध्यमातून पिटायला सुरुवात केली. एकामागून एक मी बघत होतो. अगदी युट्यूब पासून वाहिन्यांपर्यंत प्रशांत किशोरच्या प्रदीर्घ मुलाखती सलग वर्षभर चालू होत्या. जसजशी बिहारची विधानसभा निवडणूक जवळ येत गेली त्यानंतर तर पंतप्रधानापेक्षा किंवा राहुल गांधींपेक्षा प्रशांत किशोर नित्य नेमाने वाहिन्यांवर झळकायला लागले. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठलीही निवडणूक असो किंवा कुठलीही घटना घडत असो, त्यावर एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारख्या प्रशांत किशोर प्रतिक्रिया द्यायला लागले. आणि इतकी वातावरण निर्मिती त्यांनी केली या माध्यमांचा डंका पेटून की ती निवडणूक जिंकायला पुरेशी ठरेल असं प्रशांत किशोरला वाटलं होतं. आणि प्रशांत किशोरनी मीडियाच्या बातम्यांचा आणि मुलाखतीची हवा भरून जो आपला एक जनसुराज्य नावाचा फुगा फुगवलेला होता तो 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्याच तोंडावर फुटला. मी त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण राहुल गांधींची पदयात्रा किंवा तेजस्वी यादवची पदयात्रा यापेक्षाही प्रशांत किशोरची पदयात्रा ही वेगळी होती. त्यांनी उठवलेले विचार, उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे होते, तेवढेच बिहारच्या हिताशी संबंधित होते. पण तरीही मला वाटते 3-3.5% मतं त्यांना मिळाली आणि एकही आमदार निवडून आला नाही.
जी काही 3 वर्ष हवा निर्माण केली होती सगळ्या प्रमुख माध्यमांमध्ये, दीर्घ दीर्घ मुलाखती, आणि त्याच्यामध्ये नितीश पुन्हा निवडून येणार नाही, नितीशच्या 25 आमदार पण येणार नाहीत, तेजस्वी यादव 9वी फेल आहे, इथपासून सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगून एक हवा निर्माण करायचा प्रयत्न केला होता. पण मुद्दा असा असतो की तुमच्याकडे सुपीक जमीन असेल तरीही त्या सुपीक जमिनीमध्ये सुद्धा चांगलं पीक काढायचं असेल तर चांगली मशागत करावी लागते. मशागत नाही केली तर तुम्ही कितीही चांगलं बियाणं आणा आणि कितीही सुपीक जमीन असेल तरी पीक निघत नाही, ते किरकोळ निघेल. आणि तेच प्रशांत किशोरचं झालं. आणि प्रशांत किशोरच्या तोंडावर तो हवा प्रचंड फुगा फुटला. जो माणूस गेली 2-2.5 वर्ष सगळ्या माध्यमांमध्ये असा पसरलेला होता, विस्तारलेला होता, व्यापलेला होता, हा गय म्हणतात, तसं प्रशांत किशोरचं एकूण भारतीय माध्यमांमध्ये चित्र होतं. आज तोच प्रशांत किशोर सगळ्याच्या सगळ्या माध्यमातून गायब आहे. 14 नोव्हेंबर पासून आज मी बोलतोय 6 डिसेंबर या कालखंडामध्ये प्रशांत किशोरच्या सविस्तर किंवा उद्बोधक मुलाखती आल्या असं आपल्याला कुठेही दिसलं नाही. 10 लोकांना सुद्धा प्रशांत किशोरकडे मुलाखत घ्यायला जावं असं वाटलेलं नाही. जे लोक त्याच्याकडे गेली 3 वर्ष मुलाखतीसाठी रांग लावून उभे होते त्यांनी सुद्धा प्रशांत किशोरकडे ढुंकून बघितलेलं नाही. आणि या सगळ्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या एक गोष्ट समांतर लक्षात आली की प्रशांत किशोरचा फक्त बिहारच्या निवडणुकीत पराभव झालेला नाही. एक प्रकारे बिहारच्या मतदाराने प्रशांत किशोरला एक दाखवून दिलं की महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा मराठा योद्धा जरांगे पाटील आणि फार मोठा रणनीतिकार ज्याने अनेकांना अनेक निवडणुका जिंकून दिल्या, तो प्रशांत किशोर. यामध्ये किंचितही फरक नाही. प्रशांत किशोर आणि मनोज जरांगे पाटील यांची आपण तुलना करू शकतो इतका त्या दोघांचा अलीकडल्या निवडणुकांनी पचका केलेला आहे. तुम्हाला मराठ्यांची मतं हवीत की नको अशी दमदाटी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जरांगे पाटील करत होते. आठवतं तुम्हाला? जरांगे पाटीलचा तो आरोगन्स, ती अरेरावी, तो अहंकार, आणि प्रशांत किशोरची बिहारच्या निवडणुकीच्या संबंधात तेजस्वी, भाजप किंवा नितीश कुमार यांच्या विषयीची वक्तव्य याची तुलना करून बघा. जणू काय नितीश कुमार हा बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर 14 नोव्हेंबर नंतर बिहारचा भावी मुख्यमंत्रीच आहे अशा थाटामध्ये प्रशांत किशोर सगळ्या मुलाखती देत होता. आणि किती अहंकार माणसाला किती असतो. 50 आमदार निवडून आले तरीही मी माझा पराभव समजेन, यातला अहंकार दिसतो मित्रांनो. तुम्ही पहिल्यांदा पक्ष बनवलाय, केजरीवालने पण पहिल्यांदा पक्ष बनवल्यानंतर 28 आमदार निवडून आणले होते. पण केजरीवाल हा दिल्ली या एका मोठ्या शहरापुरता मर्यादित होता. त्याचा पक्ष फक्त दिल्लीपुरती निवडणूक लढवत होता. मुंबई महापालिका आणि दिल्ली महानगर राज्य यांच्यात संख्यात्मक आणि भूप्रदेशाच्या बाबतीत साम्य आहे. त्यामुळे एका मर्यादित आणि घनदाट लोकसंख्येच्या बाबतीत जे घडतं ते बिहार सारख्या पसरलेल्या प्रदेशात घडेलच असं नाही. पण याचं भान प्रशांत किशोरला नव्हतं. बातम्यांमध्ये झळकतोय म्हणजे आपण महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे अशा भ्रमात जरांगे पाटील होते. आणि आपण इतके लोक आपल्या मागे येऊन उभे राहतात म्हणजे महाराष्ट्रातलं मत हे आपल्या इच्छेनुसार फिरतात या भ्रमामध्ये जरांगे पाटील होते. त्यामुळे तुलना बरोबर करता येते. माध्यमातल्या बातम्यांच्या आधारावर प्रशांत किशोर बिहारच्या
निवडणुकांचं आणि राजकारणाचं विश्लेषण करत होता. जरांगे पाटील सुद्धा त्या हवेवर आणि बातम्यांवर स्वार होऊन महाराष्ट्रातल्या राजकारणावर गर्जना करत होते. पण शेवटी काय झालं? जरांगे पाटीलचं काय झालंय नवीन सांगायला नकोय मराठी श्रोत्यांना. पण प्रशांत किशोरचं काय झालं हे बघायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर प्रशांत किशोरचा जरांगे पाटील झाला असं म्हणताय. आज मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी गेल्या 3-4 वर्षामध्ये माझी भूमिका साफ होती. मी सतत सांगत होतो मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय गंभीर आहे पण तो चुकीच्या हातात आहे. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या भूमिकेचं नुकसान करतील. बिचाऱ्या गरजू मराठ्यांसाठी तो गिरणी संप ठरू नये या धोक्याचा इशारा मी वारंवार देत होतो. आणि तरी जरांगे पाटलांना ज्यांनी चढवायचं त्यांनी चढवलं आणि आज जरांगे पाटील गायब आहेत. नेमकी तीच गोष्ट प्रशांत किशोरच्या बाबतीत बिहारच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेली आहे. गायब आहे माणूस. 3 आठवड्यांचा काळ उलटलेला आहे पण कोणालाही बिहारच्या निवडणुकीचे निकाल असे का लागले? प्रशांत किशोर नितीश कुमारचे 25 सुद्धा आमदार येणार नव्हते तर ते एकदम 80-84 पर्यंत का गेले? याचं उत्तर प्रशांत किशोरकडे मागावं असं कुठल्याही मुख्य वृत्तवाहिनीला वाटलेलं नाही. त्यासाठी त्याच्याच पराभवाचं विश्लेषण किंवा पोस्टमार्टेम प्रशांत किशोरकडून करून घ्यावं असंही कुठल्या वाहिनीला पत्रकाराला वाटलेलं नाही. इतकी प्रशांत किशोरची बिहार विधानसभा निवडणुकीत भयंकर शोकांतिका झालेली आहे. पण तो बिचारा अभ्यासू आहे, सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे. जरांगे पाटील हा तुलनेने अनपढ किंवा अशिक्षित आहे. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राच्या तेजस्वी यादवची तुलना ही बिहारच्या उच्च शिक्षिताबरोबर करावी अशी ही तुलना आहे. असो मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.